नमस्कार, स्वागत आहे तुमचं. आज आपण बनवणार आहोत ओल्या वाटाण्याची किंवा ओल्या मटारची कचोरी. चला तर बघूया एकदम टम्म फुगणारी अशी कचोरी कशी बनवायची. त्यासाठी इथे एक पातेलं घेतले, गॅसवर ठेवले. त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकून घेऊ आणि हे ओल्या वाटाण्याचे दाणे सोलून घेतलेत. अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा होत्या, त्याचे दाणे काढून घेतलेत. ते पाण्यामध्ये टाकून घेऊ आणि याच्यामध्ये छोटा चमचा मीठ टाकून घेऊ आणि 1 चमचा साखर टाकून घेऊ. साखर टाकल्याने आपल्या वाटाण्याचा कलर जसाची तसा हिरवा राहतो, पिवळसर पडत नाही तो शिजल्यानंतर, म्हणून साखर टाकायची. आता हे मिक्स करून दिलं आणि वाटाणे आपण शिजू देऊ. हे वाटाणे पटकन शिजतात, 5 ते 7 मिनिटात वाटाणे शिजून होतात. ओले वाटाणे असल्यामुळं भिजवलेल्या वाटाण्याला वेळ लागतो. आता हे वाटाणे शिजत आहेत तोपर्यंत आपण मसाला बनवून घेऊ. मसाला बनवण्यासाठी ते गॅसवर एक तवा ठेवला आहे. तवा थोडासा गरम झाला, त्याच्यावर 1 चमचा धने टाकलेत. आता त्यामध्ये 1 चमचा बडीशेप टाकू आणि 1 चमचा जिरं टाकून घेऊ. आता याचा छान वास सुटेपर्यंत याला भाजून घेऊ. सध्या थंडीचे दिवस आहे, त्यामुळे ओला वाटाणा भरपूर मिळतो बाजारात. याची कचोरी एकदम मस्त लागते खायला. तुम्ही पण यावेळेस करून बघा ओल्या वाटाण्याची कचोरी. याचा छान वास सुटला किंवा तळतळायला लागले की आपले मसाले भाजले असं समजून गॅस बंद करू. तिकडे वाटाणा पण शिजतोय आपला. आता आपले मसाले भाजून झाले ते. आता याला काढून घेऊ एका वाटीमध्ये, थंड होऊ देऊ. आपला वाटाणा पण शिजलाय तोपर्यंत. आता वाटाण्याला एका चाळणीत ओतू आणि निथळू देऊ त्यातलं सगळं पाणी. तोपर्यंत मसाला वाटून घेऊ. ते मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण भाजून घेतलेले धने, बडीशेप आणि जिरे घालून घेऊ आणि याला वाटून घेऊ. खूप जास्त बारीक करायचं नाहीये, जाडसरच ठेवायचं आहे. असं जाडसर ठेवायचं. आता एका वाटीमध्ये काढून घेऊ आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 4-5 हिरव्या मिरच्या घेऊ. थोडासा आल्याचा तुकडा घेऊ, बारीक करून टाकू आलं. आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या घेऊ. कोथिंबीरीच्या काड्या घेऊ आपण. काड्यांचा भागच घ्यायचा, याने चव छान येते मसाल्याला, म्हणून काड्याच वापरा शक्यतो. आता याला पण आपण वाटून घेऊ. याला पण जाडसरच वाटून घ्यायचे. आता हे पण वाटण आपलं वाटून झाले. बघू शकता, अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. तर गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढई थोडीशी गरम झाली की त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊ आणि तेलामध्ये वाटून घेतलेले सगळे मसाले टाकून घेऊ. हिरवी मिरचीचं वाटण आणि बडीशेप, जिरं आणि धन्याची पूड, ते पण याच्यात मिक्स करू आणि याला परतून घेऊ. आपल्या मिरचीचा कच्चेपणा जाईपर्यंत याला परतून घ्यायचे. साधारण 2-3 मिनिट याला छान परतून घ्यायचे तेलावर. दोन 3 मिनिट मस्त परतून घेऊ याला एकसारखं हलवत. आता याच्यामध्ये निथळून घेतलेले वाटाणे टाकून घेऊ आणि याला मिक्स करून घेऊ. आता हे वाटाणे आपण बारीक करून घेऊ. पोटॅटो स्मॅशरनी याला बारीक करून घ्यायचं, असं दाबून दाबून. पटकन बारीक होतात ते. तुम्ही याला मिक्सरला पण बारीक करू शकता, पण मिक्सरमध्ये बारीक केले की त्याचा असा लगदा होतो, ओलसर होतं मिश्रण जास्त. मग मसाला बराच वेळ परतावा लागतो कोरडा होण्यासाठी. त्यामुळं असं स्मॅश केलं की पटकन मसाला परतून होतो. बघू शकता छान असे स्मॅश झालेत आपले वाटाणे.
राहिलेला एखादा वाटाणा परत स्मॅश करून घ्यायचा आणि असं जाडसरच ठेवायचं हे. त्याच्यामध्ये थोडीशी साखर टाकली, थोडीशी हळद टाकली आणि 1 चमचा लाल मिरची पावडर आणि गरम मसाला टाकू. 2 छोटे चमचे गरम मसाला टाकलाय. आता हे मसाले सगळे एकजीव करून घेऊ. सारण आपलं 2-3 मिनिट आणखी परतून घेऊ. थोडंसं कोरडं होईपर्यंत याला परतून घ्यायचं. दोन 3 मिनिटात छान होतं आपलं मिश्रण कोरडं. आता याच्यामध्ये मीठ टाकू. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. तर बघू शकता आपल्या मिश्रणाचा थोडासा कलर बदलला आहे, म्हणजे बऱ्यापैकी परतून झालं आहे आपलं मिश्रण किंवा हे सारण. आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर टाकून घेऊ बारीक चिरलेली आणि याला मिक्स करू आणि थंड होऊ देऊ. तोपर्यंत पीठ भिजवून घेऊ. इथे 2 वाट्या मैदा घेतलाय मी, चाळून घेतलेला मैदा 2 वाट्या घेतलाय. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊ. 1 मोठा चमचा ओवा घेतलाय, तो हातावर क्रश करून याच्यामध्ये टाकून घेऊ. आणि आता याच्यामध्ये तूप टाकून घेऊ. तूप किंवा तेल काही टाकू शकता. मी इथं तूप टाकले. पोहे खाण्याचा छोटा चमचा आहे, त्याने 6 चमचे तूप टाकले. 2 वाट्यासाठी 6 चमचे तूप टाकून घ्यायचं, म्हणजे एका वाटीला 3 चमचे. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. चांगलं सगळ्या पिठाला चोळून घ्यायचे तूप. मस्त असं चोळून चोळून मिक्स करून घेऊ. आणि आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून गोळा मळून घेऊ याचा. खूप जास्त घट्ट पण मळायचा नाही, त्याने आपली कचोरी खुसखुशीत होत नाही जास्त. मध्यमच ठेवायचं आहे पीठ, जास्त घट्टही नाही आणि पातळही नाही असं. थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घेऊ. इथे तयार झाला आपला गोळा मळून. त्याला 5 मिनिट असं झाकून ठेवू. तोपर्यंत आपलं मिश्रण पण थंड झालंय. याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेऊ. गोळे असे अगोदरच करून ठेवायचे, म्हणजे प्रत्येक वेळी पारी केली की आपल्या हात भरण्याची गरज नाही. एक गोळा केला की डायरेक्ट पारीमध्ये भरता येतो. तिथे बनवून झाले सगळे गोळे आपले. तर तोपर्यंत आपलं पीठ पण भिजले. पिठाचे पण असे गोळे करून घेऊ एकसारखे आणि थोडासा मैदा लावून याची पारी करून घेऊ. पुरणपोळीला जशी पारी करतो आपण तशी. मधला भाग थोडासा जाड ठेवायचा, कडेचा पातळ करायचा आणि याच्यामध्ये आपण तयार करून घेतलेले एक गोळा ठेवून घ्यायचा. खूप जास्त पण सारण भरायचं नाही, मग आपली कचोरी फुगत नाही. मैद्याचा गोळा मोठा घ्यायचा आणि सारण कमी घ्यायचं, मग आपली कचोरी एकदम मस्त अशी टम्म फुगते. हिला असं हाताने दाबून, दोन्हीकडून असं दाबून घ्यायचं. अशी बोटं नाही उमटवायची याच्यावर, हाताने तळ हाताने दाबायचं याला. आता इकडे आपलं तेल तापले. तेल एकदम थंडपेक्षा थोडंसं गरम एवढंच तापू द्यायचं. बघू शकता एकदम कमी असे बुडबुडे येत आहेत कचोरी सोडल्यावर. असंच तेल पाहिजे आपल्याला. अशा तेलामध्येच कचोरी सोडून घ्यायची. तेल खूप जास्त गरम असेल तसे फोड फोड उठतात कचोरीवर आणि ती अशी खुसखुशीत होत नाही, मऊ पडते.
लूज होते, त्यामुळे तेल एकदम कमी गरम ठेवायचं. थोडा वेळ एकीकडून सेट झाल्या की मग पलटी देऊन घ्यायची कचोरीना. बघू शकता टम्म फुगल्यात आपल्या कचोऱ्या. याला तळायला खूप वेळ लागतो, पण कमी गॅसवरच तळायच्या. गॅस अजिबात वाढवायचा नाही, नाहीतर खुसखुशीत होणार नाहीत कचोरी. आतमध्ये पीठ तसंच राहील कच्चं, मग त्या थोड्याच वेळात मऊ पडतात. त्यामुळं कमी गॅसवरच तळून घ्यायच्या आहेत. एक बॅच तळायला जवळजवळ 8 ते 10 मिनिट लागतात. बघू शकता मस्त कलर यायला लागला आपल्या कचोरीला. मस्त अशी कचोरी आपली तळून झाली आहे. 8 ते 10 मिनिटांमध्ये तळून झाली आपली कचोरी. मस्त अशी टम्म फुगली. आता हिला काढून घेऊ आपण. सारण कमी घालायचं थोडंसं, मग कचोरी मस्त टम्म फुगते. आता या कचोऱ्या काढून घेऊ आणि तेलामध्ये दुसऱ्या कचोऱ्या आपण तळून घेऊ याचप्रमाणे. बघू शकता एकदम मस्त अशा कचोऱ्या तयार झाल्यात आपल्या. आता राहिलेल्या कचोऱ्या पण अशाच पद्धतीने आपण तळून घेऊ. दुसरी बॅच सोडताना तुमचं तेल जर खूप गरम असेल तर थोडा वेळ गॅस बंद करा आणि मग दुसरी बॅच सोडा. बघू शकता मस्त अशा कचोऱ्या आपल्या तयार आहेत. अगदी विकत मिळतात तशीच कचोरी झालेली आहे. तुम्हाला फोडून पण दाखवते. एकदम क्रिस्पी अशी कचोरी आपली तयार झाली आहे. खुसखुशीत झाली मस्त. खूप छान लागते ही कचोरी खायला. ओल्या वाटाण्याची किंवा ओल्या मटारची कचोरी. आणि अगदी कडेपर्यंत सारण गेलेलं आहे आपल्या कचोरीत. फोडून दाखवते तुम्हाला. आणि अशी लूज करून घ्यायची आणि याच्यावर चिंच गुळाची चटणी टाकायची आणि वरतून बारीक शेव टाकायची. ते खाण्यासाठी तयार आहे आपली कचोरी. एकदम मस्त अशी टेस्टी कचोरी. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा, तुम्हालाही नक्की आवडेल. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.